मांसाहार का नको? भाग 6. वेदांमध्ये पशुवध निषिद्ध. मांस नाशनीयात, मांस भक्षण करू नये. अथर्ववेद. मा हिंसीहि पुरुषम जगत, कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नये. यजुर्वेद. पशून पाही, सर्व पशु म्हणजेच गायी, म्हशी, बकरी, कोंबडी इत्यादींचे रक्षण करा. यजुर्वेद. अजाम मा हिंसीहि, शेळीला मारू नका. अविम मा हिंसीहि, मेंढीला मारू नका. इमम मा हिंसीहि द्विपादम पशुम, दोन पायांच्या पशुपक्ष्यांना मारू नका. मा हिंसिदेक शपम पशुम, घोडे, गाढव इत्यादी खुर असलेल्या प्राण्यांना मारू नका. मा हिंस्याः सर्वा भूतानि, सर्व निर्दोष प्राण्यांना मारू नका. जे लोक प्राण्यांचे कच्चे किंवा शिजलेले मांस खातात व जे गर्भरूप अंड्यांचे सेवन करतात, त्यांना या दुर्व्यसनाचा नाश करा. अथर्ववेद. मांस भक्षण करणाऱ्यांना मृत्यूदंड द्यावा. ऋग्वेद. दिव्यत्व येण्यासाठी तृणधान्य म्हणजेच वानस्पतिक भोजन आणि शुद्ध जलपान अत्यावश्यक असते. ऋग्वेद. प्राचीन ऋषी मुनींचे अर्थात वैज्ञानिकांचे मत. उपनिषदांमध्ये आहार शुद्ध ठेवण्यास सांगितले आहे. त्यामुळे बुद्धी स्थिर होऊन मोक्षाकडे वाटचाल सुरू होते. आहार शुद्धो सत्वशुद्धी, सत्वशुद्धो ध्रुवा स्मृती, ध्रुवा स्मृती लभ्ये सर्व ग्रंथीणाम विप्रमोक्षः. आहाराचा संबंध मोक्षापर्यंत दाखवला आहे. विवेक प्राप्त होतो असे म्हटले आहे. जैसा अन्न वैसा मन, अन्न जसे असेल तसे मन व प्रकृती, म्हणून अन्न शुद्ध व सात्विक तर मन पण सात्विक होईल. मनू महाराजांनी मांसाहार निषिद्ध मानला आहे. अन्न दोषाश्च मृत्युर्विप्राण जगासती. कितीही शिकलेला आणि विद्वान असला आणि जर त्याचा आहार शुद्ध सात्विक नसेल तर तो दुःखापासून स्वतःला वाचवू शकत नाही. नावृत्वा प्राणिनां हिंसा मास्मुत्वदयेते क्वचित, न च प्राणी वद स्वयं सास्मान मांसम क्विर्जयते. मनुस्मृती. प्राण्यांच्या हिंसेशिवाय मांस कधीच मिळू शकत नाही. प्राण्यांना मारणे, वध करणे सुखदायक नाही, म्हणून मांस खाणे सर्वथा निषिद्ध आहे. गीतेमध्ये आहाराचे प्रकार देऊन सात्विक भोजन कसे उत्कृष्ट आहे ते सांगितले आहे. आयुः सत्वबलारोग्यम सुखप्रीती विवर्धानाः, रसा स्निग्ध स्थिरा हृदया आहार सात्विक प्रिया. सात्विक भोजनच आयु, सत्व, बल, आरोग्य, सुख आणि प्रेमवर्धक असते. आयुर्वेद व प्राकृतिक चिकित्सा यांनी मांसाहार हा घातक आहे, रोगोत्पादक आहे म्हणून निषिद्ध म्हटले आहे. महात्मा स्वामी दयानंद सरस्वती यांनी भक्ष्य व अभक्ष्य या विषयावर सत्यार्थ प्रकाश मध्ये विवेचन केले आहे. मांसाहार हा अभक्ष्य म्हणून सांगितला आहे. पंजाबमध्ये सुलताननगर येथे स्वामी दयानंदजींनी पंडित कृष्ण नारायण यांच्याशी मांसाहारावर बोलत असताना म्हटले होते की मांसाहार
आत्मिक उन्नतीला बाधक आहे. त्यांनी आपले उदाहरण देत म्हटले की मी विशुद्ध शाकाहारी आहे, परंतु मोठ्यात मोठा बलवान देखील माझा सामना करू शकत नाही. ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, शंकराचार्य या सर्वांनी मांसाहार निषिद्ध, अमानुषीय व राक्षसीय मानला आहे. मुसलमानांतील थोर विचारवंत, विवेकी, प्रामाणिक विद्वान सुद्धा स्वास्थ्यासाठी मांसाहार वाईटच म्हणतात. मानवता धर्म हा मांसाहाराला निषिद्धच मानतो. उलट मांसाहार हा राक्षसी असल्याचे सांगितले जाते. ऊर्जं वहन्ति स्मृतं ध्रुवं पयः किलालं परिस्मृतं स्वाधास्तर्पयत मे पितरन् यजुर्वेद. दूध, तूप, अन्न, रस, पडलेली फळे आणि पाणी इत्यादी बलकारक पदार्थांचे सेवन करूनच तृप्त व्हावे. मांस खाण्यामुळे कोडासारखे अनेक भयंकर रोग उत्पन्न होतात. शरीरात भयानक किडे व जंतू यांची पैदास होते. म्हणून मांस भक्षणाचा त्याग करा. महात्मा बुद्ध. जे व्यक्ती मांस, मासे आणि मद्य यांचे सेवन करतात त्यांचा धर्म, कर्म, जप, तप सर्व काही नष्ट होऊन जाते. गुरु ग्रंथ साहेब. कापडावर रक्त लागल्याने कापड घाण होऊन जाते. ते घृणित रक्त जेव्हा मनुष्य सेवन करेल तेव्हा त्याच्या चित्तवृत्ती अवश्य दूषित होऊन जातील. गुरु नानक देव. तुम्ही माझ्याजवळ एक पवित्र आत्मा असाल या अटीवर की तुम्ही कोणाचे मांस खाणार नाहीत. बायबल. मांसाचा प्रचार करणारे सर्व राक्षसाप्रमाणे आहेत. वेदामध्ये कोठेही मांस खाण्याबाबत उल्लेख नाही. महर्षी स्वामी दयानंद सरस्वती. मी मरण पत्करीन परंतु मांस कधीच खाणार नाही. काहीही हो, धर्म आम्हाला अंडी, मासे, मांस खाण्याची आज्ञा मुळीच देत नाही. महात्मा गांधी. मांसाकरिता मारला जाणारा पशु म्हणतो की जो मला येथे मारत आहे पुढे परलोकात किंवा पोटात जाऊन मी त्याला मारीन. मनुस्मृती. हे लोक जे विविध प्रकारच्या अमृताने भरलेल्या शाकाहारी उत्तम पदार्थांना सोडून मांसादी घृणित पदार्थ खातात ते खरोखर राक्षसाप्रमाणे दिसतात. महाभारत. दिवा अंधाराचे भक्षण करतो व परिणाम स्वरूप काजळ उत्पन्न करतो. त्याच प्रकारे मनुष्य जसे अन्न खातो तशीच त्याची संतती निर्माण होते. पशु मनुष्याचे लहान बांधव असतात. पशु तुमच्याप्रमाणेच जीव आहेत. सर्व ईश्वराचा परिवार आहे. अल्लाहजवळ या बळीचे रक्त व मांस पोहोचत नाही, तर जे पवित्र व शुद्ध आहे ते त्याच्याजवळ पोहोचते. मोहम्मद पैगंबर. शारीरिक, बौद्धिक तसेच आध्यात्मिक शक्तींचा संपूर्ण विकास केवळ त्याच व्यक्तीचा होऊ शकतो जो मांस आणि रक्ताने निर्मित पदार्थांचे सेवन करत नाही. राल्फ वाल्डो ट्राइन. शाकाहार अधिक स्वस्त. 10 माणसांच्या निर्वाहायोग्य मांसाच्या प्राप्तीसाठी पशूंना पाळण्यासाठी व त्यांना धृष्टपुष्ट करण्यासाठी जेवढी जमीन लागते तेवढ्या जमिनीत जर मटर, ज्वारी, बाजरी इत्यादी अन्नधान्याची शेती केली
तर 100 माणसांना पुरेल एवढे अन्न प्राप्त होऊ शकते. हमबोल्ट. विश्वप्रसिद्ध पहलवान श्री हनुमानजी गुरुजी, जे आधुनिक द्रोणाचार्य म्हणून ओळखले जातात, त्यांनी सर्वत्र जगभर शाकाहाराचा प्रचार केला आहे. ते स्वामी श्रद्धानंद सरस्वतींचे सहकारी व क्रांतिसिंह भगतसिंहांचे आश्रयदाते होते. वयाच्या 58व्या वर्षी सुद्धा तेवढेच जोमाने व उत्साहाने सहकार्य करतात. वनस्पतीच्या बियापासून अन्य अवयवापासून नवनिर्माण होते, पण मांसापासून होत नाही. बी जमिनीत पेरल्याने नवनिर्मिती होते. पानफुटीची पाने जमिनीत नवीन वनस्पती निर्माण करतात. ऊस, गुलाब, मोगरा आदींची खोडे जमिनीत पुरल्यावर नवीन वनस्पती निर्माण करतात. मूळ सुद्धा नवनिर्मिती करते, पण जगात मांस, हाड पेरले तर नवनिर्माण होऊ शकत नाही. उलट ते कुजते व त्यामुळे घाण निर्माण होते. यावरून पण त्या मांसाहाराची किंमत कमी आहे हे सिद्ध होते. मित्रहो, यावरून स्पष्ट आहे की मनुष्य हा प्राणी निसर्गतः मांसाहारी नसून शाकाहारी आहे. म्हणून शाकाहारातच त्याला सुख, शांती, स्वास्थ्य, आनंद, उत्साह मिळेल. नैसर्गिक आहाराशिवाय सजीव राहू शकत नाही. म्हणून वनस्पती व वनस्पतीजन्य आहार घेतला तरी पाप लागत नाही वा काही नुकसान होत नाही. या उलट नैसर्गिक आहार न घेता निसर्गाविरुद्ध आहार घेतला तर शरीर, मन, बुद्धी यावर वाईट परिणाम होतात. म्हणून मांसाहार हा वाईट आहे. भूतदया, परस्पर प्रेम, सद्भावना या गोष्टी मानवाच्या जीवनावर आधार आहेत. त्यातच त्याच्या जीवनाची इति कर्तव्यता आहे. धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे पुरुषार्थ त्याला शुद्ध शाकाहाराशिवाय प्राप्त करता येत नाहीत. मनुष्य हा सर्वश्रेष्ठ प्राणी असल्याने त्याला निसर्गाचे संरक्षण, संगोपन करणे आवश्यक आहे. त्यातच त्याचे कल्याण आहे. नैसर्गिक संतुलन त्याच्या न्यायबुद्धीने व दयेनेच राहू शकते. म्हणून लिव्ह अँड लेट अदर लिव्ह हेच तत्व अंगीकारले पाहिजे. निर्बलांचे रक्षण करणे हा मानवता धर्म आहे. आणि खरा धर्म हेच सांगत आला आहे की मांसाहार वाईट आहे. पण मधल्या काळात धर्माच्या नावावर हिंसा, मांसाहार सुरू झाला व मग या धार्मिक म्हणविणाऱ्या मंडळींनी ढोंग करून अविवेकी प्रचार केला, तर्क केला व हिंसा, अहिंसा, पाप पुण्याची कल्पनाच बदलून टाकली. अशा प्रकारे खरे धार्मिक व धार्मिकतेचा आव आणणारे नास्तिक राक्षसी वृत्तीचे धार्मिक झाले. याचा वाद चालू असतानाच अलीकडच्या काळात विज्ञानाचा खूप प्रचार झाला. विज्ञानाने काही अधर्मी लोकांचे विचार व काही त्यांचे अज्ञान व संकीर्णतेतून काढलेला निष्कर्ष याच्या आधारावर मांसाहार, अंडे वगैरे शरीराला उत्तम आहेत असे दाखवण्याचा प्रयत्न केला व त्याप्रमाणे लोकांनी प्रयत्न करून पण बघितले. पण मांसाहार घातक दिसून आला. प्रगत राष्ट्र, वैज्ञानिक युगात उच्च कोटीला पोहोचलेले लोक उच्च स्वराने सांगत आहेत की स्वास्थ्यासाठी मांसाहार करणे अयोग्य आहे. या विज्ञानाने मन, बुद्धी, आत्मा, मोक्ष, धर्म, अर्थ, काम यावर तर विचारच केला नाही, परंतु प्राचीन विद्वानांनी मांसाहार हा स्थूल शरीर व सूक्ष्म शरीर यांच्यासाठी घातक आहे असे सांगितले आहे. रजोगुण व तमोगुण शरीरात वाढतात व त्यामुळे मन चंचल बनते, बुद्धी भ्रष्ट होते,
अविवेक वाढतो, सर्व वाईट गोष्टींकडे लक्ष जाते. त्यामुळे माणूस हा क्रूर, अशांत, निराश, अविवेकी, बेईमान, आळशी, प्रमादी अशा अनेक रोगांनी ग्रस्त होतो. आत्महत्या, चोरी, वेड लागणे या सर्व गोष्टी अशुद्धतेमुळे म्हणजेच मांसाहार सेवनानेच घडतात. मांसाहार तर वाईट आहेच, परंतु शाकाहारामध्ये सुद्धा मसाले, मीठ, तळलेले पदार्थ, आंबट, कडू हे घातक आहेत. म्हणजेच भोजन हे शुद्ध शाकाहारी सात्विकच असले पाहिजे. सात्विक आहारामुळेच बुद्धी स्थिर व विवेकी बनते आणि मोक्ष प्राप्तीकडे वाटचाल करते. मोक्ष प्राप्ती हे अंतिम लक्ष्य या मानव जीवनाचे आहे. मांसाहार व अशुद्ध आहार घेणारा माणूस कधीच विवेकी, नम्र, दयावान, संयमी, न्यायी बनत नाही, आध्यात्मिक होऊ शकत नाही. एवढेच नाही तर त्याचे सामाजिक जीवन पण उद्ध्वस्त होते. म्हणून स्थूल, सूक्ष्म, भौतिक, आत्मिक, व्यक्तिगत, सामाजिक, जड, चेतन या सर्वच आधारावर मांसाहार घातक ठरतो. मांसाहारी लोकांनी दिलेल्या युक्त्या, तर्क हे सर्व अविवेकी व बहकवणाऱ्या आहेत. ते स्वतःची फसवणूक विज्ञानाच्या नावावर करीत आहेत. म्हणून या प्रश्नाकडे पाहत आपण सतर्क राहून निरपेक्ष बुद्धीने विचार केला पाहिजे. जात, पंथ, धर्म, देश, प्रांत या सर्वांसाठी चुकीचे आधार वापरले जातात. आपण काळजीवाहू मानव आहोत हे लक्षात घेऊन स्वतःला धर्म, अर्थ, काम, मोक्ष, सुख व शांती मिळवून आध्यात्मिक जीवनाशिवाय व परमार्थाखेरीज पर्याय नाही हे जाणून घेतले पाहिजे. तरच शुद्ध शाकाहार हा श्रेष्ठ आहे हेच सिद्ध होईल. परमात्मा सर्वांना सद्बुद्धी प्रदान करो. एवढे बिघडल्यावर तरी ह्या मानवाला पुढच्या विनाशाची कल्पना येण्यासाठी विवेक बुद्धी देवो ही प्रार्थना. प्राध्यापक डॉक्टर सु. ब. काळे यांनी लिहिलेल्या मांसाहार का नको या पुस्तकाचे अभिवाचन समाप्त झाले.